आषाढी पहाडी पहाई सगळीच वाडी डोंगराची काळी मैना करते जीवाची दैना शपथ यार आनंद झाला सर तो भेट मला सुद्धा पण आज कसं आहे अचानक इकडे असं सहज चला म्हटलं भेटावं. स्पेशल माझ्यासाठी आलो आज भेटा कार्ड आपल्याला काय करायचं जेव्हा तू म्हणशील तेव्हा. अरे काय चालू आहे? चल लवकर. ही तुझी मैत्रीण जेव्हा काय टाइम आणला माझ्यावर हा अरे पोटाला भाकर सुद्धा नाही राहत, घर सुद्धा चालल्या गेलं ह्या दारूच्या पायी आणि ह्या पत्त्या पायी. देवा असं नको करू देवा तू माझ्या स्मृतीला. अरे माझ्यावर हा टाइम नको येऊन देऊ देवा. अरे हा तो माझा जीवलग मित्र बोलल्या. अरे नाही हा? मी दारू पत्ते सगळं सोडून दिलेले. फक्त तुझ्याकडे पैसे आहे का काही? मग त्या बायला नाही दिले का तुला बी देतो खेळायला पत्ते खेळायला अरे रे असं तर दे ना 100-200 रुपये. तुम्ही सांगू नको आपल्याला फक्त पत्ते खेळायला पैसे आज नाही घालायचा वाढल्याचा माहितीये का तुला? अरे एक गोष्ट लक्षात आली तुला काही माहितीये का? काय? ह्या कांबळीची मुलगी आहे ना हा. बरोबर मी बघितलं तिला त्या तिकडं आणि असे गुलगुल अरे मग आता ते नाहीतर नाही जवान आहे, मग गुलगुलून नाही काय? करणार तर काय करणार? तांबड्या लक्षात आपल्या सारखे का तू म्हैस ऐकतो, हेले ऐकतो, मी घर ऐकतो, पत्रिक ऐकतो, आपल्या सारखं हे काय काय? म्हणते त्या तांबड्या लक्षात येईल का? गुलगुल करते ते. अरे मग एक काम कर, हा. तू नाही का आपण त्या कांबळ्याकडे जाऊ बर आणि त्या कांबळ्याच्या कानावर त्याच्या मुलीची बातमी टाकू. हा बरोबर आणि मग काय होईल बिचारा अडचणीतून तो दूर होईल. त्याला समजून येईल ना आपली पोरगी कॉलेज मध्ये जाती का पुढे जाते कुठं जाती. मला लवकर आपण त्या कांबळ्याकडे जाऊन त्याला सांगू. बरं बरं हा. बरं तू नको मी त्याच्यात होईल गुलगुल मग. मला भूक लागली, मी त्याला पैसे मागितले, तो मला पैसे द्यायला नाही आणि पत्ते खेळायला चाल म्हणतो. काय जमाना आला आणि पोटाला भाकर सुद्धा द्यायला नाही. जाम द्या तूच हे आता सांभाळणारा. पाहू आता काय आहे त्याचं लफडं काय नाही पाहू. चाल कांबळे चल आपल्याला जाऊन सांगायचंय कांबळेची पोरगी त्या कॉलेजच्या पोरा सांग गुलगुल अरे तू काय पागल झाला का तू? अरे हे नुसतं जाऊन सांगायचंय. अरे जाऊन सांगितलं काय ते माणसाला. अरे काय का पागल झाला तू? पागल तू मी त्याचं काय चक्रात पडलो रे बाबा तुझ्या. अरे काहीच अरे कळालं नुसतं नाही. सांगायचंय त्याला. सांग मग चाल गच्चिप हा, गच्चिप लक्षात घे. जास्त बडबड नको गच्चिप का. ओ कांबळे राम राम. राम राम. अरे राम. अरे काय आहोत दोघं काय झालं? अरे आलो होतो काय तुमच्याकडे. तू सुगवला आज. आता काय सांगावं, आता दिवस तर निघलाच आहे आता. वा बरं झालं आले ना. अरे वा आलो तुम्हाला भेटायला. बरं झाले आले. चाललो होतो शेतामध्ये. अच्छा तुम्ही बी राम केला अचानकच भेटले. तसं बोलायचं होतं. हे बोलायला काय बोलायचं ते? काय झालं मी तुम्हाला पाठीमाग म्हणून नव्हतो का तुमच्या मुलीवर लक्ष आहे का काही म्हणून. असं हा मी त्या का मुलासंग बघितलं तिला असं. अरे तू असं काय बोलतो ते काय काय असेल ते सांग तू त्यांना. आता तुम्ही सांगा. मी सांगितलं एकदा त्यांना. हो हे बघा हा. डोळ्याचा आणि कानाचा किती फरक आहे. बरोबर लय फरक आहे. हा प्रत्यक्ष डोळ्याने तुम्ही बघा हा आणि नंतर काय करायचं ते तुम्ही ठरवा. आम्ही काय करू शकतो, आम्ही काय बोलू शकतो. तुम्ही तिचे वडील आहात म्हणून, आपले माणसं चांगले म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार. सांगण्यासाठी आलेलो. हा थोडं बरं लक्षात येऊ घ्या. का? मुलीवर लक्ष येऊ द्यावा. का? येतो आम्ही. हा मुलीवर लक्ष राम द्यावा. राम. राम राम. डोकं काम करेना आता. काय करावं आता? एवढा होऊन बसला जीवा कुठं लक्ष द्यावायच्या शेती तारे धरायची. घराकडे जावं का शेती बघावं, पाणी द्यायचं राहिलंय, जीव मार द्यावा का आतमध्ये, कायच करावं मला काहीच कळना. तिच्या मागे जावं शाळेत जाती का येते ते पहा का शेती पहा, पार वैतागून गेलो मी. कुठं लक्ष द्यायचं. वैताग आला मला. आता काहीच कळना. वाटतं इथे उडी मारून इथं जीव देऊन टाका.
कांबाला सांगितलं आता सांगितलं त्याच्या हे, ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ काऊन अरे कांब्याला सांगितलं तर खुशीत नाचू राहिलो आम्ही मकर जमेला काय आणि मग तू कम नाचू राहिला डीजे चालू आहे ना कशाचा डीजे चालू आहे डीजे आम्ही आमच्या खुशीत नाचू आम्ही राहिलो. आमच्या कांब्याला खुशीत- सांगितलं आम्ही आमच्या खुशीत सांगितलं. नाचू राहिलो. काय सांगितलं तुला काय करायचं तू काय कर टपरी दोन पेपर घेऊन ये कुठे जाऊ टपरीवर जाऊन पेपर घेऊन ये पेपर पेपर वाचायचा पेपर काय धंदे रे तुमचे अरे तू पेपर घेऊन ये पेपर पेपर म्हणलं का डीजे पेपर आण तू पेपर अरे कशाचा डीजे डायपर हा पेपर पेपर अरे याच्या काय अरे मी डायपर आणणार नाही हॅलो अरे मला बघायचंय पेपरात पण निवडून आलो का काय जाय बाबा पेपर घेऊन ये डायपर आणणार नाही पण आज खुशीमध्ये मी आणतो लागला तर आजचे दिवस हा. नंतर आणणार नाही बर 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 हा, जा लवकर. डायपर 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 अय, काय म्हणले अरे ते गोळा कुठे बर्फाचा अरे कोणतं डायपर अरे गोळा सांगितलं तर तुला गोळा अरे बर्फाचा. पहिले डायपर हॅलो डायपर डायपर काय आहे अरे हे येडे का काय बर्फाचा गोळा आणला का कोणाचा डोळा अरे बर्फाचा गोळा बर्फाचा कोणाचा डोळा आणला काय आला ही येडे का काय रे अरे बर्फाचा गोळा म्हणला ना तुला डायपर डायपर अरे काय हे डायफरन हे गोळा आणि महा सगळा डोळा करून टाकला तो जाय अरे मी पहिलेच परेशान आहे बरं का मी अरे जाय तू confuse नका येडे करू काय तुम्ही. उगाच डोक्याला नको टेन्शन दे रे बाबा तू मला डायपर आणायचं डायपर अरे काय बहिर हे याच्या मायचा महिष्यम भराई गेले बर्फ गेला आणि डोळा गेला काय हे डोळा काय डोक्याला टेन्शन झालं याच्या मायला नको नको रे असले लोक हेल्पर 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 अरे कुठं चालला काय अय. ते? काय ते ह्याला आणायचं कुठं चालला हेल्पर आणाला अरे आता कोणाची हेल्पर आणतो आणि हेल्पर काय आहे अरे कन्फ्युज केलं मला आवाज देऊन मग डॉक्टर तो काय आवाज द्या बरं मला अरे तुला आणायचं काय अरे पण मला डबल वापस झाला काय कुठं झाला अरे हो तो अरे हेल्पर अरे यार अरे कोणतं हेल्पर आता काय आवाज द्याला रे भाऊ मला आता मला डबल आता मला काय गलती तू रस्त्यानं चालला होता ना पण मग चाललो म्हणत मी तुला अरे काय तू काय आवाज म्हणत द्यायची? होता काय म्हणत होता काय अरे 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 आता लय मोठा घोळ झाला येऊ एक तर अरे पहिले अरे तुला आणायचं काय होतं पहिलेच मला ऐकू येत नाही आणि गोंधळ केलता अरे मला हेल्पर हेल्पर आणत होत मला आता कोणतं हेल्पर आणायचं बाबा तुला कोणतं आणायचं रे कन्फ्युज झालं अरे कन्फ्युज झालं रे भाऊ ऐ. याला काय ताण झाला रे डोक्याला हट. तुला सोबत कशाला घेऊन आली अरे मी आली ना आता ती जाऊ दे ना मला असं वाटलं तू एकटी आली असं निवांत मला तुझ्या सोबत खूप काही वेळ बोलायचं होतं यार नेक्स्ट टाइम जेव्हा येईल ना तेव्हा तिला घेऊन येईल आता कधी येणार आहे आता? येईल ना नंतर आता कधी येणार अरे येईल म्हटलं ना आज खूप चांगला वेळ होता खूप चांगली वेळ होती यार असं वाटत आत्मा त्याला तीच घेऊन आली काय काय नेक्स्ट टाइम कधी येणार तुला सांगेन ना कॉल कर नक्की हो नक्की नक्की चालेल पण नेक्स्ट टाइम नक्की मला वेळ देशील ना हो नक्की देईल बस बरं हो प्रॉमिस प्रॉमिस ना बाबा ऐक ना तू तिला कॉल करून सांग की तू चालला जा म्हणा घरी नाही रे ती माझ्या भरोश्यावर आली आहे मला तिला का? घेऊन जावं लागणार बाय डोंगराची झाडी पहाडी पहाई सगळीच वाडी डोंगराची काळी मैना करते जीवाची दैना दैना